रमेश आहेत, रामचंद्र भोईर यांचं सुद्धा शुभ आगमन झालं. आता पप्पू काका वेलकम. भूषणजी आपलं सुद्धा सरचे स्वागत आहे. ब्लॅक अँड ब्लॅक आपलं सरचे स्वागत आहे. या मैदान ज्यांनी उपलब्ध करून दिले त्याचे मालक आदरणीय भूषणजी दलवी साहेब आपलं सरचे स्वागत आहे या सकाळच्या सत्रामध्ये. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आहे. वेताल कोपर वर्सेस हा सामना असणार आहे शिवनेरी आमने. नानकर संघ इथे पोहोचलेला आहे. पहिला चेंडू निर्धाव. नानकर संघाचं सहर्षित स्वागत. वेळेच्या आधी उपस्थित झालाय नानकर संघ. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ते आत्ता कुठे धावांचं श्री गणेश होतोय एका धावेने. संतोष यांनी ही धाव पूर्ण केली. आता स्ट्राईकवर येतोय विष्णू. विष्णू डावकरे आता ते फलंदाज आहेत. इथे मात्र काय फटका सजवलाय. कव्हरच्या रिझन मध्ये फटका गेलेत. खूप कमी वेळेला पाहायला मिळते डावकुरे आटाचे फलंदाज अशी तंत्रशुद्ध फलंदाजी करतायत आणि या चौकारानं स्वतःच्या धावांचा श्रीगणेशा करतोय. धावसंख्या धावफलकावर 5 पाहायला मिळते शिवनेरी आमने संघाची. छोटे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे आपण ऑफसाईड बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचंय. जर बॉल अडवला आपण एखादा तरी 50 रुपयाचं पारितोषिक आहे आणि जर झेल घेतला तर 511 रुपयाचं पारितोषिक बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक सुद्धा चुकले. चेंडू जातो एका टप्प्याच्या साहाय्याने चौकार. ह्या 4 धावने धावसंख्या 9 वर पोहोचते. थोडस फ्लाईट दिली होती खेळताना अडचण निर्माण झाली विष्णूला. मात्र विष्णूने चेंडू भिरकावून दिला. फटका फसला जरूर होता पण क्षेत्ररक्षकाची कुठेतरी चुकी झाली आहे. सूर्यप्रकाश डोल्यावर आला क्षेत्ररक्षकाच्या आणि या चौकार बहाल झालाय अधिकचा. लहान प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. ऑफ साईड बाउंड्री लाईनच्या बाहेर जर आपण कुठलाही चेंडू देतो तर 50 रुपये आणि जर ऑफ साईड बाउंड्रीच्या बाहेर आपण झेल घेतो तर 511 रुपये. विष्णूसाठी हा चेंडू खेळतायत मात्र चांगला चेंडू होता. वाईड यॉर्कर निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक मार्गच ते नरेशचं. रमेशचं धावा आतापर्यंत खर्च करतायत 9. विष्णू पुन्हा सज्ज होत आहेत. फुल टॉस आणि फुल टोल वसूल. 6 धावेने पहिलं षटक समाप्त होतंय आणि या 6 धावेने धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळते ती 15 बिनबाद 15 शिवनेरी आमने संघाची. हा चेंडू ज्याने आणलाय त्याने लगेच यायचं नाही. मॅच संपल्यानंतर यायचंय. पैसे मिळतील काउंट करून ठेवा. एक चेंडू आणला 50 रुपये आणि जर झेल बाहेर घेतला ऑफसाईड बाउंड्रीच्या बाहेर तर 511 रुपये भगवानजी भोईर साहेब यांच्याकडनं. थांबायचंय जरा. मॅच संपल्यानंतर यायचं. इनिंग संपल्यानंतर या. पहिलं षटक समाप्त झालंय. एका षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 2 चौकार आणि 1 षटकार वसूल करण्यामध्ये यश आलंय विष्णू विस्फोटक फलंदाज आहेत. आपल्या तालुका क्रिकेटमध्ये आपण त्यांना पाहिले अनेकदा. मोठे सामने आपल्या फलंदाजाच्या जीवावर सहज आणि इंटरव्ह्यू मध्ये पण जर आपण पाहिलं टॉस बॉक्स मध्ये ज्यावेळेस
संतोष जोशी सरांनी सांगितलं आमची बाजू जी भक्कम आहे आम्ही त्यावर भर देऊ, आणि बाजू भक्कम काय तर आमची फलंदाजी. तर मग आम्ही फलंदाजीच घेतली असती, नाणेफेकी जिंकली असती तरी. एक चेंडू तर आणलाय, 50 रुपयाचं पारितोषिक तर जिंकलाय आमचा छोटा. पण जर बाहेर झेल घेतला तर 511 रुपये भगवानजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून मिळणार आहेत. तर सर्व छोट्या प्रेक्षकांना विनंती, ऑफसाईड बॉर्डर लाईनच्या बाहेर आपण थांबणं किती फायद्याचं आहे. गोलंदाजी बारकोल गोलंदाज अनिल येत आहेत. संतोष जोशी सर, जोशी सरांसाठी हा चेंडू खेळून काढलाय वायडिश लॉंग ऑनच्या रिझन मध्ये एका धावेसाठी. आणि हे क्रिकेटचं बुद्धी चातुर्य वापरावंच लागतं. ज्यावेळेस एखादा फलंदाज अग्रेसिव्ह फलंदाजी करतो त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक कशी दिली जाईल याचं चोख आणि उत्तम उदाहरण जर काय असेल तर संतोष जोशी. तर संतोष जोशी सरांकडे सुद्धा विस्फोटक फलंदाजीचा अनुभव आहे आणि करू शकतात. पण मात्र विष्णू ऑन टच आहे. ज्याप्रमाणे 2 चौकारांनी 1 षटकार वसूल केला त्याप्रमाणे सर्वात जास्त स्ट्राईकवर कोणाला दिलं जाईल, कोणाला ठेवलं जाईल तर ते म्हणजे विष्णूला. तेच करतायत संतोष जोशी सर. गोलंदाज अनिल पुन्हा सज्ज होत आहेत. अनिल इथे मात्र हा खोलवर टप्प्याचा चेंडू हवेमध्ये काय होईल, आणि स्टँड अँड डिलेव्हर 6 धावांसाठी षटकार. काय फटका एक्झिक्यूट केलाय. फटका लागल्यानंतर असं कुठेच वाटलं नव्हतं की यार फटका बाहेर जाईल, पण जी ताकद विष्णूने झोकली आहे, ज्याच्यावर स्टॅम्प लावला होता 6 धावांचा आणि सरळ जातोय लॉंग ऑनला भेदून षटकार. षटकारांच्या हॅट्रिकवर आहेत आणि सन्माननीय नानाशेठ गोंदी यांच्याकडनं प्रत्येक खेळाडू षटकारांच्या हॅट्रिकसाठी टी शर्टची व्यवस्था करण्यात आलेली आहे. विष्णू सज्ज होत आहेत. 2 बॅक टू बॅक षटकार विष्णूने दिलेत आपल्या बॅटमधून संघासाठी. इथे मात्र चेंडू शरीरावर आदळतो. पाण्याची व्यवस्था करा, पाण्याची व्यवस्था करा त्वरित. शरीरावर चेंडू आदळलाय. विष्णूच्या चेहऱ्यावर चेंडू आदळलाय. बॅटचा स्विंग इतका होता विष्णूच्या की बॅटला लागल्यानंतर चेंडू चेहऱ्यावर लागलाय. मात्र व्यवस्थित आहेत, असे असतीलच अशी आम्ही अपेक्षा करतो. आहेतच, ज्याप्रमाणे त्यांची बॉडी लँग्वेज सांगते की ती व्यवस्थित आहेत. आता षटकारांची हॅट्रिक निश्चितच नाही झाली, पण मात्र चेंडू थोडासा जखमी केलं विष्णूला. धावसंख्या स्थिरावली आहे, धावसंख्या 22 या आकड्यामध्ये. ते विष्णू मैदानावर उपस्थित राहणं किती गरजेचं आहे हे कर्णधार शिवनेरी आमने संघाच्या कर्णधाराला माहिती आहे. चला महेश बोला, बाहेर चला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. इथे मात्र विष्णूसाठी हा चेंडू बॅट फेकून मारली होती या बॉलवर. 1 धाव पूर्ण आणि एका धावेवर समाधान सुद्धा व्यक्त केले जोशी सरांनी. एकेरी दुहेरीवर भर. आक्रमक पवित्रा कुठेतरी लागल्यानंतर चेंडू लागल्यानंतर कुठेतरी शांत झाले तसं म्हणावं लागेल. विष्णू स्ट्राईकवर येत आहे. संतोष जोशी सर शिवनेरी आमनेसाठी या मैदानावर चांगली फलंदाजी केली अनेक वर्ष जोशी सरांनी. ज्यावेळेस ग्रामीण क्रिकेटमध्ये पॅकरची व्यवस्था असायची, पॅकरची जी सिस्टम असायची, त्यावेळेस जोशी सर आणि श्याम दलवी हे आमनेचे 2 खेळाडू अनेक वर्ष अमर क्रीडा मंडळासाठी खेळलेत. ते विसरून चालणार नाही, त्यांचं योगदान विसरून चालणार नाही. इथे मात्र हा चेंडू बॅकफुटला गेलेत. काय कट केलाय, डॅशिंग आणि लेदरच्या क्रिकेट प्रमाणे हा फटका खेळले. 4 धावांसाठी चौकार.
खूपच सुंदर जोशी सरांच्या बॅटमधनं हा चौकार, ज्याप्रमाणे आता उल्लेख केला श्याम दळवीच उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज सुद्धा आणि जोशी सर अशी ही जोडी अनेक वर्ष तालुका क्रिकेटमध्ये, जिल्हा क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. श्याम दलवींचं आगमन अजूनपर्यंत 40+ मध्ये नाही झालं आमनेसाठी, पण मात्र अनेक वर्ष अमर क्रीडा मंडळाला त्यांनी दिलेत आणि चांगलं खेळ सुद्धा केलंय. इथे मात्र पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न केला होता. 2 षटकं समाप्त झाल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या शिवनेरी आमने संघाची आपल्याला पाहायला मिळते 27. भगवानजी भोईर साहेबांचं शुभ आगमन झाले. वेलकम. रिटायर झालेत विष्णू, त्यांना इजा झालेली आहे, थोडस त्यांना अडचण निर्माण झाली आहे, तर ते स्वतः मैदानाच्या बाहेर गेले. त्यांची जागा घेऊन भरून काढण्यासाठी येत आहेत खंडूजी येत आहेत विष्णूची जागा भरून काढण्यासाठी. संघाचे खंदे पाठीराखे आणि आमचे भाऊजी सुनील जोशी हे सुद्धा फलंदाजीला येणं बाकी आहे. सुनील भाऊजी विस्फोटक फलंदाज आहेत, साई भक्त आहेत. नेहमीच कासने गावातून जी साई पालखी असते 2 जानेवारीला, दरवर्षी 2 जानेवारीला तिचं आगमन होतं, तर त्या पालखीला सुद्धा त्यांची उपस्थिती असते. असे सुनील भाऊजी, सुनील जोशी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनोर येत आहेत. फलंदाजीसाठी खंडू आहेत. स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला आहेत संतोष जोशी सर. इथे मात्र पहिला चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेरच्या रोखाचा चेंडू पडल्यानंतर अजून बाहेर वळण घेतोय, पण ते इशारा करतायत, दंडित करतायत गोलंदाजाला. अवांतर चेंडू, अवांतर धाव. खंडू तर तयार होते, पण मात्र कुठेतरी बॅट आवरली अवांतर चेंडूसाठी. इथे मात्र फुल टॉस चेंडू आणि फुल टोल वसूल षटकार. अप्रतिम फटका, गती नव्हती, फ्लायटेड चेंडू होता. फुलटॉस घेतला सरळ 6 धावींसाठी. विष्णू गेल्यानंतर विष्णूची जागा चोख बजावतायत खंडू आणि या 6 धावीने धावसंख्या पुढे सरसवली आहे, 34 वर पोहोचतीये. 34 धावा धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. मनोर सज्ज होत आहेत खंडूसाठी. हा चेंडू खेळून काढतायत कावकोनाच्या रिझन मध्ये. 1 धाव तर पूर्ण होईल, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का नाही, आणि एका धावेवर खंडू याने समाधान व्यक्त केलंय, कारण दोघेही जे फलंदाज आहेत आमने संघाची भिस्त आहे या दोन्ही फलंदाजांवर. धावसंख्या 35 वर पोहोचते. तिसरं षटक मार्गस्थ आहे मनोहरचं. इथे मात्र हा चेंडू पायडल स्वीप करायचा प्रयत्न केला होता जरूर. बॅटचं तोंड शेवटच्या क्षणी उघडलंय संतोष जोशींनी. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय शॉर्ट लॉंग लेगला, फाईन लेगला. एकच धाव. डीजे बुंदी यांचं शुभ आगमन झालं. वेलकम बुंदी. इथे मात्र हा चेंडू स्ट्राईट डाऊन द ग्राउंड. चेंडू जाईल 6 धावांसाठी षटकार. काय फटका एक्झिक्यूट केलेत. समोरच्या दिशेने खेळताना खूप फलंदाज अडचणी निर्माण करतात. आडव्या पट्ट्याने खेळण्याची आपल्याकडे एक प्रथा आहे, आपल्याकडे एक फॅड आलेला, एक फॅशन आहे, पण मात्र खंडू सरळ बॅटने खेळतायत. स्ट्राईट डाऊन द ग्राउंड षटकार. जानू काका यांना विनंती आहे आपण भगवान भोईर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. जानू काका प्लीज. आणि अमर भोईर. इथे मात्र हा चेंडू निर्धाव. डीजे बुंदी आपण पूर्ण सेटअप तयार करायचंय. नानकर संघाचं शुभ आगमन झालंय. वेलकम. इथे मात्र हा चेंडू खेळतायत एका धावेसाठी खंडू.
धावसंख्या 1 ने पुढे सरसावली आहे. 3 षटकं समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते 43. अमर भुईर 43 43. अमर भोईर पुढील चेंडू गोलंदाज रोहित आहेत गोलंदाजी मार्कवर. फलंदाजीसाठी स्ट्राईकला खंडू, नॉन स्ट्राईकला संतोष जोशी सर. चौथं षटक घेऊन मार्ग असते. इथे मात्र फटका खंडू खेळतायत. काय फटका खेळलेत. खरं तर हेलिकॉप्टर उडवलाय खंडूने आणि या षटकाराने धावसंख्या 49 वर पोहोचते. रोहितचा पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय. अप्रतिम फलंदाजी. विष्णूची जागा तर 3 षटकार खंडूच्या बॅट मधनं पाहायला मिळते. 49 धावा धाव फलकावर. खूपच सुंदर फटकेबाजी. खूपच सुंदर. पुढील चेंडू सज्ज होत आहेत. इथे मात्र हा चेंडू निर्धाव चेंडू पडल्यानंतर उचली घेतली होती. यष्टीरक्षक कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. रोहित पुन्हा सज्ज होत आहेत. इथे मात्र फुल टॉस चेंडू. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. घेतील का नाही. जेल ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा सुद्धा सहज पूर्ण करतायत आणि 2 धावेवर समाधान व्यक्त केले संतोष जोशींनी. धावसंख्या होती ती 51. एक सुवर्ण संधी होती खंडूला बाद करण्याची. खंडू काय फटकेबाजी करतायत. अफलातून फटकेबाजी खंडूची. रोहित पुन्हा सज्ज खंडूसाठी. इथे मात्र अजून एक फुल टॉस चेंडू. टोल वसूल होईल का नाही. झेल ड्रॉप. 1 धाव तर पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. 2 धावा सहज पूर्ण करतायत. एकेरी दुहेरीवर सुद्धा क्रिकेटचं ऑक्सिजन घेतलं जातं आणि धावसंख्या 53 वर पोहोचते. 53. षटकामध्ये पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला. त्यानंतर रोखण्यामध्ये यश आलंय शिवनेरी आमने संघाला वेताळ कोपर संघाकडनं. इथे मात्र हा फटका 6 धावांसाठी. काय फटका केलाय. काऊ कॉलरच्या डोक्याच्या वरनं हा चेंडू जातोय षटकारासाठी. हा 4था षटकार खंडूच्या बॅट मधनं आलाय. 30 धावांवर खेळतोय खंडू. इथे मात्र अजून एक पुढे येऊन तडाखा आणि हा सुद्धा षटकार. या षटकारानं 4 षटक समाप्त झालेत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर वैयक्तिक 36 धावा
आपल्याला पाहायला मिळाल्यात खंडूच्या बॅटमधनं आणि एकूण धावसंख्याचा या दुसऱ्या दिवसात उच्चांक 65 धावा 65 धावा जमा करण्यामध्ये यश आले शिवनेरी आमने संघाला. शिवनेरी आमने संघाने वेताल कोपर संघासोबत यानंतर होणारा सामना, या सामन्यामधील विजयी संघ भिनार संघासमोर 2 हात करणार आहे. सर्वांनी याची नोंद करून घ्या आणि यापुढील 4 षटकांसाठी आपण आवाज ऐकणार आहोत. आमचे परममित्र ठाकरे सर, प्लीज वेलकम ठाकरे सर. धन्यवाद गुमली सर. या परिसरामध्ये या विभागामध्ये नेहमीच त्यांचा आवाज गुणत असतोय आणि आज खूप चांगलं समालोचन त्यांचं पाहायला मिळालं आमच्या समेत. खूप खूप धन्यवाद. तर बालासेठ प्रतिष्ठान भिनार, आपण कुठे असाल तर यायचं आहे, कारण ही मॅच संपल्यानंतर लगेच आपली मॅच होणार आहे. तर प्लीज कुठे जायचं नाही, उपस्थिती दाखवायची आहे. आपण पाहतात अमर स्पोर्ट कासने 40+ यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा स्वर्गीय महादेव भाऊ साहेब दलवी स्मृती चषक 2024 अतिशय ऐतिहासिक क्रिकेट नगरी आपल्याला पाहायला मिळते. मित्र, आजवर भिवंडी तालुक्यामध्ये पाहिलं तर ग्राउंड भरपूर आहेत, परंतु आज खऱ्या अर्थाने मी उल्लेख करेन की स्वर्गाहून कमी नाही आहे ही ग्राउंडची अवस्था. आपण जर पाहिली तर समोर आपण जर पाहिले तर डोंगराच्या ज्या पर्वत रांगा आहेत हे मन फुलून नेतं. निसर्गाचं जे सौंदर्य आहे ते झुलकून दिसतं, उठून दिसतं आणि निसर्गाच्या सानिध्यात हे वसलेलं ऐतिहासिक गाव म्हणजे कासने गाव. आणि खरोखरच खूप खूप भगवंताची कृपादृष्टी आहे या गावावरती. म्हणून तर आपण पाहतोय की भला मोठा निसर्ग त्यांना दिलेला आहे आणि निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं हे गाव कासने आणि त्यामध्ये होणारी मॅच आता मात्र पाहतोय आपण कोपर वर्सेस आमने. दोन्ही संघ अतिशय ताकदवार आहेत, परंतु आपण जर पाहिलं तर शिवनेरी आमने संघाची ताकद ही फलंदाजी आहे आणि ती ताकद 4 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 4 षटकांमध्ये 65 धावा कुठून काढल्या, 66 धावांचं टार्गेट सेट करून ठेवलं. खास करून आपण जर पाहिलं तर विष्णू यांच्या शरीराला इजा झाली, त्यानंतर मात्र मागे वळून न पाडता खंडू यांनी त्यांची जागा सांभाळली नाही. पुन्हा एकदा आपल्या या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. कालच्या दिवसामध्ये पाहिला तर 68 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं हाय स्कोअर. आजच्या दिवसातला जो टार्गेट आहे तो म्हणजे 65 धावांचं. क्या बात आहे. आजवर क्रिकेट एवढं फुलून गेलेलं आहे, एवढं ताकदवार झालेलं आहे. खास करून 40+ जर विचार केला, या खेळाला जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस या 40+ वरती काही लोक निंदा करायची, टीका करायची की काय आवश्यकता आहे, परंतु आज त्यांना कळलं गेलं आहे की आवश्यकता का होती. आज या खेळाडूंची फिटनेस पाहता एक नवदूत क्रिकेटला लाजवेल असं क्रिकेट यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. विकेट हॅट्रिक पाहायला मिळतात, षटकार हॅट्रिक पाहायला मिळतात, चौकार हॅट्रिक पाहायला मिळतात, 50 पाहायला मिळत आहेत आणि 4 षटकांमध्ये 60, 70, 80 धावांचं टार्गेटही पाहायला मिळतंय. बोलूया खेळाकडे. चला क्षेत्ररक्षण पटापट लावून खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. शिवनेरी आमने संघ आपणास विनंती आहे. त्याचबरोबर सलामीवीर आपण ही आपली जागा स्थित करून घ्यायची आहे. पंचही तुम्हाला वॉर्न करत आहेत. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत आणि स्ट्रायकर गोलंदाज खंडू यांच्या हातामध्ये गोलंदाजी दिलेली आहे. आपण जर पाहिली
तर 16 ते 17 रनांची ओव्हर होणं गरजेचं आहे विजयाचं समीकरण पाहता. तर पाहण्यासारखं राहील की कशा प्रकारे हे समीकरण जुळून येईल. यस वाशिंग गावचे एक उद्योगपती त्या परिसरामध्ये आपल्या नावाचा नेहमीच डमका वाजत असतो असे सन्माननीय निशिकांतजी शेलार साहेब यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या समेत आपण पाहू शकता एक नामवंत व्यक्तिमत्व विष्णूजी ठाकरे साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. आपलंही या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. भारतीय संस्कृती आहे की अतिथी देवोभव त्या युक्तीप्रमाणे आलेल्या मान्यवरांचं मान सन्मान घेणं गरजेचं आहे आणि शब्द सुमनाने आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. या वेळेस पहिल्या चेंडूचा सामना करत असताना आपण पाहतो समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एका धावेने स्वतःच आणि संघाचा सिरगणेश केला जातोय. डावाला सुरुवात केली जाते. निश्चित ज्यावेळेस तुमची सुरुवात चांगली होते येणारा काल तुमच्यासाठी खूप चांगला असतं असं म्हटलं जातंय. मग तो जीवन असो की खेळ असो, परंतु खेळामध्ये एक गोष्ट निश्चित आहे की अनिश्चिततेने भरलेला. पाहूया पुढील चेंडू खेळण्यासाठी तयार होतोय. या वेळेस कोदून काढलेल्या चेंडूला ऑन साईडला लॉंगांच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय. थोडंसं पामलिंग दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला, परंतु लगेचच आपल्यावरती नियंत्रण मिळवलं आणि आपले पाऊल जे आहे ते पॉपिंग क्रीजमध्ये रोवून ठेवलं. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. तुम्हाला मोठं आव्हान आहे. तुम्हाला लोकलने जाऊन जमणार नाही आहे, तर तुम्हाला एक्सप्रेसने जावं लागेल आणि प्रत्येक ओव्हरमध्ये निदान 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. आताच डावाला सुरुवात झालेली आहे. चेंडूंची पाहणी पडताळणी फलंदाजाच्या माध्यमातून चालू आहे, परंतु आपण पाहतोय खंडू मात्र अचूक टप्पा लाईन लेंथ मैदानाच्या आतमध्ये टाकतोय. त्या अनुषंगाने धावा बनत नाहीत. पुढील चेंडू या वेळेस सोडवण्याचा जरूर प्रयत्न केला होता. बॅटचे अतिल कडा चेंडू मात्र आपण पाहिलं तर स्क्वेअर रिझनच्या आतमध्ये थांबला जातोय. इथेही आपण पाहिलं तर एकेरी धाव घेतली जाते. पहिले षटक चालू आहे. 4 षटकांचा मित्र सामना. 66 धावांचं तब्बल आव्हान क्रॉस करायचं आहे. इथं मात्र आपण जर पाहिलं तर खंडू यांची बहारदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. त्यांच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर 5 षटकारांचा समावेश आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे पाहू शकता किती खणखर आणि ताकदवर फलंदाजी. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज खंडू. यावेळेस मात्र आपण पाहिलं की चेंडूला थोडीशी उचली दिली गेली आणि गती प्राप्त करून दिली. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतंय. आपण मागील चेंडूंचा जर विचार केला तर चेंडू खोलवर टप्प्याचे हाताळले होते आणि इथं मात्र फलंदाज त्या आशेने असेल की येणारा चेंडू हा खोलवर टप्प्याचा असेल, परंतु इथं मात्र गती चेंज केली आणि आपण पाहिले तर परिवर्तन पाहायला मिळालं आणि चेंडूनी उचली दिली गेली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. खंडू गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस फ्लोअर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इथे आपण पाहू शकता एकच धाव खर्ची केली जाते. आता मात्र एकेरी दुहेरीने काम बनणार नाहीये. सुरुवातीच्या 1-2 चेंडूवरती आपण म्हणू शकतो 1-2 धाव्यांवरती समाधान मानावं लागेल, परंतु ओव्हर संपत आलेले आहे. अजूनही शांत आहे. तलवार मॅन मध्ये आहेत. तलवार मॅन मधून काढावं लागतील. इथं मात्र कार्पेटच्या साहाय्याने आपण पाहिलं ऑन साईडला चेंडू कलेक्ट केला जातोय आणि इथं मात्र आपण पाहिलं तर लेजी क्रिकेट फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात डीचे. की तुम्ही जेवढ्या कॅच पकडाल प्रत्येक कॅचसाठी तुम्हाला 200 रुपये देण्यात येईल. अमोल दलवी आणि भूषण दलवी यांच्या माध्यमातून. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 5 धावा. 66 धावांचं आव्हान आहे. तलपायाची आग मस्तकात जाण्याचं हे स्कोर कार्ड आहे,
परंतु अतिशय शांत आणि संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तब्बल 61 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रति षटकामागे 20 ते 21 धावांची लयलूट करावी लागेल. निश्चितच हार पराजय हा खेळाचा पाठ असला तरी त्या खेळाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो खूप महत्त्वाचा असणं गरजेचं आहे. मी हरलो कसा याला महत्त्व नाही, परंतु लढलो कसा याला खूप महत्त्व आहे. ते लढणं झिजणं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल. गोलंदाज संतोष जोशी टन होते गोलंदाजी मार्कवरती. फ्लोअर लाईनचा चेंडू फुल टॉस आपल्याला पाहायला मिळत आहे. इथं मात्र दिशा दिलेली आहे आणि मिसफील्ड. चेंडू सीमा पार येतोय चौकार. बघा आपण नेहमी म्हणत असतो की जीवनाचा मेल आणि या क्रिकेटचा खेळ यात खूप साम्य असतं. खेळ जीवनाचा खेळावा असो किंवा या क्रिकेटचा असो नेहमी सामर्थ्य दाखवणं गरजेचं आहे. यावेळेस आपण पाहिलं तर इथं मात्र स्लोअर डिलिव्हरीचा मारा पाहायला मिळाला. माहिती आहे की फलंदाज प्रत्येक चेंडू मागे मोठा फटका खेळणार आहे. इथं फसवेगिरीची गोलंदाजी खूप महत्त्वाची आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक वर्ष संतोष जोशी यांच्या माध्यमातून क्रिकेट खेळले गेले. भरपूर अनुभव पाठीशी आहे आणि त्या अनुभवाचा इथं कुठेतरी फायदा घेत असताना पाहायला मिळतंय. यावेळेस उडवलाय अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय दुरून. जोपर्यंत कलेक्ट केला जाईल अवसर आहे 2 धावांचं आणि ते अचूकरित्या कंप्लीट केलं जातंय. निश्चितच फटक्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमी नव्हती, परंतु क्षेत्ररक्षणी त्याहून ताकदी तोला मोलाचं आपल्याला पाहायला मिळतंय. या क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचं क्षेत्ररक्षण तेवढं प्रबळ तेवढी टीम तुमची ताकदवार बनते आणि फलंदाजी अफलातून त्याहून अधिक क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज त्यान होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस कार्पेटच्या साईने चेंडू ऑन साईडला जाते. लॉंगांच्या रिझनमध्ये चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल्स होते. इथं मात्र कुठेतरी फंबलिंग पाहायला मिळाली, परंतु लगेचच बॅकअप स्वतःवरती नियंत्रण. धावसंख्या फक्त एकच खर्च गेली. धावसंख्या पाहिली तर 12 अंकावरती. खेळ खेळताना हरण्याची तमा नसावी, पर्वा नसावी, परंतु ते खेळाला न्याय देण्याची मात्र पर्वा असावी, तमा असावी. यावेळेस अजून एक स्लोअरचा मारा पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूने सुद्धा बोलला होता. फलंदाजाने पवित्रा मात्र क्रॉस खेळण्याचा पाहायला मिळाला होता. सेपल झाले होते, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आलं नाहीये, नजर ठेवता आली नाहीये. ज्यावेळेस तुम्ही क्रॉस बॅटने खेळताना त्यावेळेस चेंडूवरची नजर तुम्हाला शेवटपर्यंत ठेवणं गरजेचं असतं. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. ओह व्हाट अ शॉट, बिग हिट, लॉंग लॉंग बिग बिग षटकार. सबसे अलग उसकी झलक कारवार जैसा है दमदार. सबसे अलग उसकी झलक कारवार जैसा है दमदार. निश्चित अशी फटकेबाजी होणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती नियंत्रण घेऊन फटका खेळणं गरजेचं आहे आणि तो फटका इथं मात्र पाहायला मिळाला. जेव्हा जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट साध्य करायची असेल त्यावेळेस तुमच्याजवळ मेहनत गरजेचं आहे, संघर्ष गरजेचा आहे आणि ते संघर्षमय वातावरण तुम्हाला स्वतःला तयार करावं लागतं. ते सांगून होत नाहीये, तर ते कृतीने दाखवावं लागतं आणि ती कृती मात्र आपण जर पाहिली तर अनिल यांच्याकडे आहे, ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. याच्यावर मात्र कुठल्या प्रकारचा आक्षेप नाहीये, परंतु तुम्हाला दर्शवावे लागते. 12 चेंडू 48 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती चौकार तुम्हाला खेचावा लागेल, षटकार खेचावा लागेल, तेव्हा कुठेतरी एक मॅजिकल फिगर जी आहे ती गाठू शकता. एखादी ओव्हरवरती मोठा आघात प्रहार करत धावसंख्येचा जो आलेख आहे कुठेतरी निचांक गाठावा लागेल. अन्यथा सामना ज्यावेळेस हातामधून निसटेल त्यावेळेस तुम्ही आक्रमक आणि जागरूकता दाखवली तर होणार नाहीये. वेळेस जागरूक करा आणि वेळेस जे काही काम आहे ते पूर्ण करा. आणि इथं जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ बाकी आहे. जवळ 48 धावांचं टार्गेट आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतो सुसज्ज आयोजन नियोजन अमरस्वट कासने संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय.
यावेळेस आपण पाहिलं तर बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, अतिशय वेगाने ताकदवार बॅग फिरवली होती, परंतु कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, चेंडू मात्र निघून गेला. खंडू यांच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाहीये, निर्धावचे होते सांगता. असे चेंडू जर निर्धाव होत गेले तर या मॅचचा औपचारिकता फक्त बाकी राहील की जगणं, जसं माणसं असतं फक्त जगतोय तशी मात्र मॅच इथं होईल. इथेही पाहू शकता अजून एक बिग हिट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूवरची नजर मात्र कायम ठेवता येत नाही, अतिशय वेगाने बॅट फिरवली जाते. चेंडू येण्याच्या अगोदर बॅट फिरून मोकाट होते. इथे मात्र पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर लेगबायचा इशारा केला जातोय. संदीप पाहूया, संदीपकडे सुद्धा एक चांगली अबिलिटी क्षमता आहे. मॅच हातांमधून चाललेली आहे, परंतु आपली जी कर्मकुशलता आहे ती प्रेक्षकांना कशा प्रकारे दाखवता येईल हे पाहण्यासारखं राहील. कारण प्रेक्षक वर्ग चौकार षटकार हे पाहण्यासाठी येत असतो. इथे मात्र आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीत थ्रो आणि कलेक्शन पहा किती चांगलं पाहायला मिळते खंडू यांचं. एक परफेक्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते खंडू पाटील. नेहमीच प्रत्येक मॅच मध्ये आपला 100% देण्याचा प्रयत्न करतोय. संघ माझ्यासाठी काय करतोय यापेक्षा मी संघासाठी काय करेन ही भूमिका जर प्रत्येक खेळाडूने ठेवली तर निश्चितच त्यांचा संघ ताकदवार आणि प्रबळ दावेदार होऊ शकतोय. यावेळी स्लोअरचा मारा पाहायला मिळाला. चेंडूला टर्न केले स्क्वेअर रिजन मध्ये. चांगले क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी संतोष जोशी साहेब. आपण जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगली फेकी सुद्धा केली जाते. क्रिकेटवरील नितांत प्रेम आजपर्यंत त्यांना क्रिकेटमध्ये बनवून ठेवलेलं आहे, रुजून ठेवलेलं आहे. नेहमीच त्यांच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा ओपनिंग घेतलं जाते त्यावेळेस त्यांच्या ज्या वाणीतून क्रिकेटबद्दलची जी भावना आहे ती नेहमीच चांगल्या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फुल टॉस दिलेला आहे पाहूया. आणि इथं मात्र मौका भी दिया और छक्का भी दिया. चेंडू सीमा पार, बिग हिट षटकार. निश्चितच या ठिकाणी शुभ आगमन होत आहे, ज्याने भिवंडी ग्रामीण 40+ मंडळासाठी पूर्ण सीझनसाठी षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी टी शर्ट बहाल केलेले आहेत. मागच्या वर्षी आपण जर पाहिले तर 551 रुपयाचं पारितोषिक होतं. मग कोणीही कितीही षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक घ्या, तुमचं जे मानधन आहे तुम्हाला मिळणार. या वर्षी त्यांनी अनोखी स्कीम राबवली आहे. या वर्षी ते प्रत्येक विकेट आणि षटकारसाठी हॅट्रिकसाठी टी शर्ट देत आहेत. यावेळेस अतिशय ताकदवार आणि वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न पंचांच्या माध्यमातून नो बॉल घोषित केलेला आहे आणि चेंडू मात्र निघून गेला सीमा पार. या चेंडूवरती मिळत आहे पंजा. निश्चित या मॅचची आपण पाहू शकतो औपचारिकता आता मात्र शिल्लक राहिलेली आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 33 धावांची गरज आहे. निश्चित पंचांच्या माध्यमातून फ्रीजचा इशारा दिला जातोय. एक मॅजिकल ओव्हर जर फलंदाजाने खेळून काढली. यस, इताडे संघाचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे. आपलंही सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. बीबी स्पोर्ट इताडे हा सुद्धा एक चांगला संघ आहे आणि सर्व खेळाडू अतिशय चांगले आहेत, मन मिळावं आहेत, स्वभाव खूप चांगला आहे. या संघाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या कमिटीच्या वतीने आणि खास करून या चेस्काचे मुख्य आयोजक भगवानजी भोईर साहेबांच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. यानंतर होणारा सामना जो आहे ते बालासेठ प्रतिष्ठान भिनार वर्सेस या मॅचचा विजेता संघ निश्चितच होतोय, परंतु काही औपचारिकता शेष शिल्लक आहे. क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, कधी काय घडेल सांगता येत नाही आहे. क्रिकेटच्या इतिहासामध्ये भिवंडीमध्ये आपण जर पाहिलं तर एका षटकामध्ये 36 धावा सुद्धा बनल्या आहेत, 42 धावा सुद्धा बनलेल्या आहेत. तर आता मात्र आपण जर पाहिलं तर 6 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज आहे. सर्व चेंडू लिगली एक चांगले चेंडू हाताळले तर विजय निश्चित आहे शिवनेरी आमने संघाचं. फक्त प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळेल, परंतु पलटवार करत असताना काय मॅजिकल जर फलंदाजी झाली तर काहीतरी विषय वेगळा पाहायला मिळेल.
यस या ठिकाणी महेंद्र केने येते गोलंदाजीसाठी. त्यांच्यावरती कॅचसाठी आपण पाहिलं तर अमोल दलवी आणि भूषण दलवी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. इथं मात्र आपण पाहिलं तर चेंडू मात्र सीमापार होतोय, चौकार येतोय. असा फरक पडणार नाहीये कारण या मॅच आपण औपचारिकताही पाहू शकतो. यस या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सामनावीराचा पुरस्कार जाईल खंडू पाटील. खरोखरच खूप चांगली फलंदाजी तर मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं. फलंदाजी करत असताना 6 षटकारांचा पाऊस पाडला आणि 36 धावांचं योगदान दिलं. आणि आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांच्या नावे जाते. तर प्लीज आपण या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जा. धन्यवाद. सन्मान्य दिनकरजी पाटील साहेब, दिनकर पाडेचे सन्माननीय राकेशजी पाटील साहेब यांचा शुभागमन झालेला आहे. आपलं या क्रीडांगणामध्ये सहर्ष स्वागत आहे. आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. धन्यवाद ठाकरे सर. मॅन ऑफ द मॅच साठी खंडू आपण यायचं आहे. राकेशजी वेलकम. मी निशिकांत शेलार साहेबांना विनंती केली आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच प्रदान करायचे आहे. एक युवा उद्योजक नेहमीच कासने गावच्या सुखदुःखामध्ये ज्यांची उपस्थिती असते असे सन्माननीय निशिकांतजी शेलार साहेब यांचे शुभ हस्ते ज्या फलंदाजांनी 5 षटकार लगावले, 36 धावा जमा केल्या, उत्कृष्ट पहिली गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी, अशांना वासिन चॅलेंजर 40+ चे सदस्य सुद्धा आहेत निशिकांत शेलार साहेब सन्मानित करतायत. खूपच सुंदर क्रिकेट शिवनेरी आमनेच्या माध्यमातून खंडूच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि नाणेफेकीसाठी सुद्धा मी विनंती करेल निशिकांत शेलार साहेबांना आपण थांबून घ्यायचं आहे. शिवनेरी आमने आणि बिनार संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी या. दोन्ही कर्णधार भिनार आणि आमने संघाचे कर्णधार एकामेकाला हस्तांदोलन करतायत. नाणेफेकीसाठी सन्माननीय निशिकांत शेलार साहेब आमचे परममित्र आहेत. नाण्याच्या एका बाजूने अमल स्पोर्ट्स कासने अर्थातच आयोजक या स्पर्धेचं आणि ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली ते स्वर्गीय महादेव दळवी अर्थातच भाऊसाहेब यांची प्रतिमा आहे. मी निशिकांत शेलार साहेबांना विनंती करेल की आपण नाणेफेकी करायची आहे.
अमर कासने म्हणणं आहे आणि आलंय सुद्धा अमर कासने. शिवनेरी आमने संघाने नाणेफेकी जिंकली आहे. मी निशिकांत शेला साहेबांना विनंती करतो आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन पुन्हा अस्वस्थ व्हायचंय. नाणेफेकी जिंकली आहे सर, निर्णय काय असेल? आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहोत. निश्चितच आधीच्या पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण सांगितलं की आम्ही आमच्या स्ट्रॉंग झोनवर काम करतो. आमचं स्ट्रॉंग झोन फलंदाजी आहे, तर त्याच्यावर आपण फलंदाजी करतो. आता मात्र किती